तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इकडे महाराष्ट्रात जशी मटणाची जत्रा असते त्याचबरोबर काही गावात तर खूप मोठी मटणाची वगैरे जत्रा असते. आमच्या इकडच्या भागात आमच्या इथं नाथाची पत्र भरणे म्हणतो किंवा म्हसोबाला आपण कोंबडा वगैरे कापतो. तर त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये पण अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. तर नमस्कार, मी धनश्री, मी राहते तमिळनाडूमध्ये. मी एक हाऊसवाईफ आहे आणि अशाच एका कार्यक्रमाला मी गेले होते. जर तुम्ही माझे खूप सारे व्हिडिओ इथले साऊथचे पाहिले असतील तर त्यामध्ये मी एक मुन्यापन कोविल देवाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि ज्यांना माहित नाहीये त्यांना मी सांगते की इथे मुन्यापन कोविल नावाचं देव आहे, त्यांचं मंदिर आहे. आणि ते जागृत कशासाठी आहे तर तिथे कोणाला दारू सोडायची असेल, त्याचबरोबर नजर बाधा या गोष्टींसाठी लहान मुलांना तिथं घेऊन जातात, नजर वगैरे काढली जाते. आणि खरंच खूप जास्त फरक पडतो. मी माझ्या मुलांना घेऊन जाते, म्हणजे नजर वगैरे काढली जाते आणि खरंच म्हणजे खूप जास्त फरक पडतो. हे मला तर आजपर्यंत जाणवलेलं आहे. पण त्याचबरोबर तिथे त्या देवाला दारूचा अभिषेक घातला जातो. आता खूप वेळा मी हे सांगून झाले, त्यामुळे खूप लोकांना माहित आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. तर हा एक्सपिरियन्स कसा होता तो मी शेअर करते. आणि आपल्याकडे कसं असतं, मटणाच्या कार्यक्रमाला असतो रस्सा, सुक्क मटण, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. पण साऊथ इंडियामध्ये काय आहे माहितीये? तर चला हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे आहे मुन्यापन कोविलचं मंदिर, जे की माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळेला मी रात्रीचं दाखवलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता लिंबाचा सडा पडलाय अक्षरशः. कारण इथे लोकांची मान्यता आहे की गाडीची पूजा केल्याशिवाय लोक जात नाहीत, कारण ऍक्सिडेंट कमी होतात. त्यामुळे मोस्टली लोक इथे आल्यानंतर देवाचं दर्शन करून आणि गाडीची पूजा करून जातात. आणि माझ्या मागे तुम्हाला शॉपमध्ये दिसत असेल की लिंबाच्या माळा आहेत. लोक तिथं मंदिरात ना लिंबाच्या माळा देवाला अर्पण करत असतात, दारूच्या बाटल्या अर्पण करत असतात आणि आपल्या गाडीची पूजा करतात आणि मग जातात. मग तिथे दर्शन घेऊन आम्ही इथे आलो होतो हॉलमध्ये. तर हॉलमध्ये आमच्या रिलेटिव्हचा हा कार्यक्रम ठेवला होता. आणि ऑब्व्हियसली साऊथ इंडिया आहे म्हटल्यावर तुम्हाला केळीच्या पानावरच जेवायला वाढणार. तर इथे आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. आपल्याकडे कसं रस्सा भाकरी वगैरे दिलं जातं, तर साऊथ इंडियामध्ये भाताचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे भात खाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर इथे पण भात, त्यानंतर त्यावर कुर्मा, त्यानंतर त्याच्यासाठी ऑप्शन होता रस्सम, पण मटणाची ग्रेव्ही, त्याचबरोबर सगळ्यात जास्त इथं खाल्लं जाणारं मटणाची चिल्ली होती. चिकन चिली पण फेमस आहे, त्याचबरोबर मटणाची चिली, आणि जेवढी खायला पाहिजे तेवढी. तर अशा प्रकारचं इथं जेवण होतं आणि खूप टेस्टी, खूप मस्त. एकतर मी मागच्या बिर्याणीचा जो व्हिडिओ पोस्ट केला त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला. खूप जणांनी छान छान कमेंट केल्या. आणि त्यानंतर जेवण लास्टला त्यांनी पायसम दिलं, जे की साऊथ इंडियामध्ये खूप फेमस आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.